रसिक मित्र हो, नमस्कार. याद किया दिल ने कहाँ हो तुम. देव आनंद साहेबांच्या शतकोत्तर जन्मदिनानिमित्त अनिल रेगे यांचा हा एक लेख. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. याद किया दिल ने कहाँ हो तुम. आज अचानक प्रकर्षानं देवसाहेबांची आठवण येते. आठवण येते हे केवळ असं म्हणण्याची रीत आहे म्हणून. वास्तविक हमने न उनको न भुलाया न कभी याद किया अशीच माझी अवस्था आहे. 60 वर्षांहून अधिक काळ या मायापुरीत वावरून सुद्धा अजातशत्रू राहिलेला हा योगी. 26 सप्टेंबर त्यांचा शतकोत्तर जन्मदिन. गुरदासपूरचा हा चॉकलेट बॉय मुंबईला नशीब काढण्यासाठी आला. पापी पेट का सवाल था. मग एका अकाउंटन्सी फर्ममध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला. त्या काळी सर्वांना संघर्ष मेहनत करावी लागत असे. सुनील दत्त प्रथम बेस्टमध्ये आणि नंतर आकाशवाणीवर ॲप्रेंटिस होते. दिलीप कुमार सुरुवातीला फळ बाजारात ए भाई अनार ले लो, सफरचंद ले लो, केले ले लो असं करत होते. आणि मग देवाची खुदाची कृपा झाली आणि रत्नपारख्यांची नजर त्यांच्यावर पडली. प्रभात कंपनीच्या ऑफिसात घुसलेल्या देवानंद नावाच्या देखण्या पंजाबी तरुणाला बाबूराव पै यांच्या रत्नपारखी नजरेनं हेरलं. हम एक है या चित्रपटात देवसाहेबांना पहिली भूमिका मिळाली. नायिका होती कमला कोटनीस. इथंच देवसाहेबांची गाठ पडली गुरुदत्त यांच्याशी, जे प्रभातमध्ये नृत्य दिग्दर्शक होते. दोघेही भविष्यात जीवाभावाचे मित्र झाले. हळूहळू किस्मत देवसाहेबांवर फिदा होत होती. 1948 साली अशोक कुमार यांच्या शिफारसीवरून देवसाहेबांना जिद्दी या चित्रपटात भूमिका मिळाली. त्यांची नायिका होती कामिनी कौशल. आता या परीकथेतल्या राजकुमारानं चित्रपट विश्व आपल्या पंचाक्षरांनी व्यापायला सुरुवात केली आहे. याची जाणीव रसिकांना होऊ लागली होती. विद्या या चित्रपटात देवसाहेबांची नायिका होती मलिकाए तरन्नुम सौंदर्यखनी सुरैया. देवसाहेबांना पाहिल्यावर तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. माझी न मी राहिले अशी सुरैयाची अवस्था झाली. या यशस्वी सुरुवातीनंतर दोघांचा जीत हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धमाल करून गेला. देव सुरैया ही जोडी दिलीप मधुबालासारखी हिट पेअर ठरली. जीतच्या सेटवर सुरैयाला हिऱ्याच्या अंगठीची भेट देऊन देवसाहेबांनी तिला प्रपोज केला. सुरैया साक्षात मदनाच्या भूतलावरच्या या अवताराला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. पण दिलीप कुमार मधुबाला यांच्या प्रेमाप्रमाणेच देव सुरैया यांच्या प्रेमाच्या चंद्राला अमावस्येचा शाप होता. सुरैयाच्या आजीला हे प्रेमबंध मान्य नव्हते. दोघांचे धर्म वेगळे ही केवळ एक सबब होती. सोन्याची अंडी देणारी कोंबडी हातची जाऊ द्यायची नव्हती, हे त्यातलं मर्म. सुरैया यशस्वी गायिका आणि अभिनेत्री होती, पण ती बंडखोर नव्हती. आपल्या आजीच्या निर्णयाविरुद्ध जाणं तिला शक्य नव्हतं. पुढं तर आजीनं सुरैयानं देवानंदबरोबर चित्रपट स्वीकारूच नयेत असा फतवा काढला आणि अर्ध्यावरती डाव मोडूनही राणी बाजूला झाली. प्रेम कहाणी अधुरी राहिली. पण नंतर या राजकुमाराच्या आयुष्यात सोनेरी पैंजण छमछम वाजवत कल्पना कार्तिक, मोना सिंग ही सिंड्रेला आली आणि 1954 ती मोना आनंद झाली. टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नंबर 44, 9-2-11 हे एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट या जोडीनं दिले. पण विवाहानंतर कल्पना कार्तिक चंदेरी दुनियेपासून दूर झाली. सुनील आणि देवीनाच्या जन्मानंतर सर्वार्थानं ती गृहिणी झाली. पण बाजी, पॉकेटमार, इन्सानियत, पतिता, मुनिमजी, CID, कालापानी, 16 साल, कालाबाजार, मंजिल, पेईंग गेस्ट अशी देवानंद यांची बॉक्स ऑफिसवर विजयी घोडदौड चालूच होती.
सुरैया, कल्पना कार्तिक, कामिनी कौशल, गीता बाली, उषा किरण यांच्यानंतर मधुबाला, नूतन, वहिदा रहमान या अप्सरा नायिका म्हणून आल्या. 16 साल, काला बाजार, बात एक रात की, प्रेम पुजारी या चित्रपटात वहिदाजी देवानंद यांच्या यशस्वी नायिका ठरल्या. नादमधुर गाणी हे तर देवसाहेबांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. गाईड हा या जोडीचा चित्रपट त्यांच्या यशाचा सुवर्ण कळस झाला. आर के नारायण यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट देशविदेशात अत्यंत लोकप्रिय झाला. कालापानी आणि गाईड या चित्रपटांनी देवसाहेबांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं फिल्मफेअर पारितोषिक मिळवून दिलं. गाईड हा त्यांच्या स्वतःच्या नवकेतन प्रॉडक्शनची दिमागदार निर्मिती होती. कालापानीमध्ये देवानंद यांची नायिका होती मधुबाला. या दोघांना एकत्र पाहणं म्हणजे रती आणि मदन यांना प्रत्यक्ष पाहण्यासारखा अपूर्व योग. एजे क्रॉनिन यांच्या बियॉन्ड धिस प्लेस या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. अच्छा जी मैं हॅरी चलो मान जाओ ना या मधूच्या खट्याळ माफीनाम्याला देखी सबकी यारी मेरा दिल जलावना असं वैतागून म्हणणारे देवानंद आपल्या निरपराध बापाला झालेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेविरुद्ध जीवाची बाजी लावून खऱ्या गुन्हेगाराला न्यायदेवतेसमोर आणणाऱ्या मुलाची भूमिका त्यांनी केली होती. हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही प्रचंड भावला. आता देवानंद तरुणाईचे लाडके अभिनेते झाले होते. त्यांच्या केशरचनेचं, उजवा खांदा पाडून चालण्याचं, त्यांच्या मशीनगनच्या वेगानं शब्दफेक करण्याच्या अनोख्या संवाद शैलीचं हजारो लाखो तरुण अनुकरण करत होते. ते शर्टाचं गळ्याकडचं बटन लावतात म्हणून मुंबईच्या उन्हाळ्यात उष्म्यानं जीव जात असताना सुद्धा हट्टानं गळ्याचं बटन बंद करणारे देवप्रेमी होते. तशात देवानंद यांचं नूतनजींबरोबर मंजिल, पेइंग गेस्ट, तेरे घर के सामने हे चित्रपट आले. आता रस्त्यावर हातात सायकल घेऊन माना जनाब ने पुकारा नहीं, क्या मेरा साथ भी गंवारा नहीं असं म्हणत आणि उगीचच घंटीचा आवाज करत एकटेच फिरणारे मजनू दिसू लागले. तेरे घर के सामनेमध्ये देवानंद आर्किटेक्टच्या भूमिकेत होते. या चित्रपटानंतर आर्किटेक्चरच्या वर्गातल्या मुलांना अचानक ग्लॅमर प्राप्त झालं. मुली आर्किटेक्टसाठी वेड्या झाल्या. मुंबईतल्या 3 मजली 4 मजली इमारतींच्या जिन्यावरून खाली उतरताना दिल का भंवारू करे पुकार, प्यार का राग सुनो रे हे गाणं ऐकू येऊ लागलं. पण अजूनही खरं वादळ यायचं बाकी होतं. असली नकली आणि हम दोन या चित्रपटांनी खरं तर साधनाच्या सौंदर्यानं आणि गाण्यांनी तमाम रसिकांना घायाळ केलं. देवानंद यांच्या कॅप्टन आनंद आणि मेजर वर्मा या दुहेरी भूमिकेनं सगळ्यांना जिंकलं. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया हा तर तरुणाईचा मंत्र झाला. आणि अभी न जाओ छोडकर कि दिल अभी भरा नहीं हे गाणं कॉलेज सुटल्यावर खास तिला द्यायच्या इशाऱ्याचे बोल होऊ लागले. तुझे जीवन की डोर से बांध लिया है, तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर, किंवा तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर ही गाणी स्वतःमध्ये साधनाचा संचार झाल्याची कल्पना करून मुली गुणगुणू लागल्या. नंतर आला ज्वेल थीफ, रुला के गया सपना मेरा, बैठी हूँ कब हो सवेरा अशी लटकी तक्रार वैजयंतीमाला करत असताना रात अकेली है, बुझ गए दिए, आग के मेरे पास, कानों में मेरे, जो भी चाहे कहिए असं अनिर्बंध लायसन्स तनुजाकडून मिळून सुद्धा तिच्यापासून लांब राहणाऱ्या संयमी देवानंदचं प्रेक्षकांना आश्चर्ययुक्त कौतुक वाटलं. याच सुमाराला कधीतरी 3 देवियां नंदा, कल्पना, सिम्मी आणि गॅमलर येऊन गेले. चुडी नहीं मेरा दिल है, देखो देखो टूटे ना हे कार चालवत देवसाहेबांनी जाहिदाला उद्देशून म्हटलेलं गाणं बरेच जण स्वतःच्या सोयीनं स्कूटर सायकलवर बसून सुद्धा म्हणू लागले. गॅमलरमध्ये आपण देवसाहेबांची प्रेमिका आहोत हे जाहिदाने एवढ्या गंभीरपणे घेतलं की नंतर
नवकेतनच्या हरे राम हरे कृष्ण या चित्रपटात तिच्याकडे चालून आलेली देवसाहेबांच्या बहिणीची भूमिका तिनं नाकारली आणि अशा रीतीनं झिनी बेबीची एंट्री झाली. हरे राम हरे कृष्ण बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि झीनतामांचे सितारे चमकले. यानंतर होता जॉनी मेरा नाम. यातला देवानंदचा अंडरकव्हर पोलीस ऑफिसर देवप्रेमीसाठी खास हिरो ठरला, कारण गुन्हेगारांना शोधण्याबरोबरच पलभर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही असं म्हणत कधी खिडकीतून, कधी झरोक्यातून, तर कधी दारातून हेमा मालिनीला सतावणारा हा रोमॅन्टिक ऑफिसर प्रेक्षकांचा लाडका झाला. कारण या माणसात कुठेतरी तो निरागस, निष्पाप लहान मुलगा होता. त्यामुळं हेमा मालिनीला चिडवताना दिसला तो त्याच्यातला निरागस खोडकरपणा. अगदी आईचं लक्ष चुकवून डब्यातला लाडू पळवणाऱ्या लहान मुलाचा निरागसपणा. स्वतःमधलं हे लहान मूल या माणसानं कायम जपलं. त्यामुळे त्यांच्या अभिनयातही त्याचा जागोजागी प्रत्यय आला. जब दरवाजा खुला तो दो हसीन आंखें मेरी तरफ देख रही थी और दिल धड़क धड़क के कह रहा था, जॉनी बेटे यही तेरी मंजिल है. लेकिन याद रख, अगर उसे पता चल गया कि तुम एक चोर हो, उचक्के हो और छोटी छोटी चोरियों के इल्जाम में बार बार जेल जा चुके हो, तो इन हसीन आंखों में सिवा नफरत के कुछ नहीं मिलेगा. हा त्या काळात गाजलेला जॉनी मेरा नाम मधला डायलॉग. एका चित्रपटाच्या प्रीमियर शोच्या वेळी फिल्म इंडस्ट्रीतले बडे अभिनेते लिबर्टी थिएटरमध्ये जमले होते. वहिदा रहमान यांनी प्रवेश केला आणि सर्व मोठ्या कलाकारांना आदरानं नमस्कार करत त्या देवसाहेबांकडे गेल्या आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांची गळाभेट घेतली. हे पाहून जुबिली कुमारनं त्यांना विचारलं, हा भेदभाव कशाला? आम्हा सर्वांना दुरून नमस्कार आणि देवानंदला गळाभेट? त्यावर वहिदाजी म्हणाल्या, हा माणूस एवढा निर्मळ निष्पाप आहे की त्याची गळाभेट करताना स्त्रीलाही संकोच वाटत नाही. मी त्यांच्याबरोबर अनेक चित्रपटात काम केलं आहे आणि हा माणूस किती सज्जन आहे, चारित्र्यवान आहे हे मी नक्कीच सांगू शकते. वहिदाजींचे हे बोल किती खरे होते हे चित्रपटसृष्टीतल्या काही नटांकडे पाहिल्यावर सहज कळतं. जॉनी मेरा नाम या चित्रपटानं प्रेमनाथ या अभिनेत्याच्या विस्मरणाच्या बिछाण्याला खेळलेल्या कारकिर्दीला नवसंजीवनी दिली. या चित्रपटातला क्रूर, विकृत आणि पिसाट खलनायक रंगवताना प्रेमनाथला फारसा अभिनय करावा लागला नाही असं बऱ्याच जाणकारांचं मत आहे. इश्क के लाखो रंग कौन सा रंगले या आशाताईंनी मादक आवाजात गायलेलं गीत पद्मा खन्ना हिनं अशा अदाकारीनं सादर केलं की केवळ या एका चित्रपटानं तिचं या इंडस्ट्रीतलं स्थान पक्क केलं. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनय कसा हवा ते प्रेमनाथ यांना सांगण्याची दिग्दर्शक विजय आनंद यांना गरजच पडली नाही. पण त्यांना अति अभिनय करण्यापासून, ओव्हर ॲक्टिंग करण्यापासून कसं रोखावं हीच पूर्ण युनिट पुढं मोठी समस्या होती. ते काहीही असलं तरी या चित्रपटानंतर खलनायक म्हणून प्रेमनाथ यांची सेकंड इनिंग सुरू झाली. तेरे मेरे सपने हा चित्रपट ए क्रोनिन यांच्या सिटाडेल या कादंबरीवर आधारित होता. यात एका ध्येयवादी डॉक्टरची भूमिका देवानंद यांनी केली होती. माझी स्मरणशक्ती जर ठीक असेल तर मुमताजबरोबर नायकाच्या भूमिकेत देवसाहेब सर्वप्रथम या चित्रपटात होते. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी उत्साहानं स्वागत केलं. देवानंद यांचे वॉरंट, देश परदेश हे यथातथा चालले. बहुतेक भविष्यात काय घडणार आहे त्याची ही नांदी असेल, कारण माय फेअर लेडी या चित्रपटावर आधारित मनपसंद हा चित्रपट अभिनेत्री त्यात टीना मुनीम होती, जेमतेम चालला. त्यानंतरचे आनंद और आनंद, अव्वल नंबर, साहेब बहादूर, सच्चे का बोलबाला, स्वामी दादा या चित्रपटांचं फक्त स्टॅटिस्टिक्ससाठी उल्लेख करावा. या अपयशानं आमच्यासारख्या असंख्य देवचाहत्यांना प्रश्न पडला की एवढे चित्रपट एका पाठोपाठ पडत असताना हा माणूस उभा कसा राहू शकतो. मला वाटतं तो गाईडमधल्या राजूच्या तत्त्वज्ञानाच्या बळावर उभा होता. सर झुका ले और चुपचाप बैठ जा, समझ ले कि ये सब तू नहीं कोई और कर रहा है. सवाल ये नहीं कि पानी बरसेगा या नहीं, सवाल ये है कि दुनिया में भगवान है या नहीं.
अगर वो नहीं है तो ये जिंदगी का बोझ कंधे पे लिए जीने का कोई मतलब नहीं है। और अगर भगवान है तो ये देखना है कि क्या वो अपने बच्चों की पुकार सुनकर पाणी बरसाएगा। मला वाटतं हे स्वगतच त्यांच्या जीवनाचं सार असणार। त्यांनी यश आणि अपयश सारख्याच तटस्थतेनं पाहिलं। यशानं ते फुलून गेले नाहीत आणि अपयशानं खचून गेले नाहीत। खऱ्या अर्थानं ते स्थितप्रज्ञावस्थेला पोचले होते। न सुख है न दुःख है। 2001 साली त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण किताबानं गौरवलं आणि 2002 साली दादासाहेब फाळके अवॉर्डनं त्यांचा सन्मान करण्यात आला। 3 डिसेंबर 2011ला लंडन इथं देवानंद साहेबांची प्राणज्योत मावळली आणि 26 सप्टेंबर 1923ला धरमदेव किशोरीमल आनंद या नावानं पृथ्वीवर आलेला हा मुसाफिर, वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी निघून गेला। याद किया दिल ने कहाँ हो तुम। देवानंद साहेबांच्या शतकोत्तर जन्मदिनानिमित्त अनिल रेगे यांनी शब्दबद्ध केलेल्या या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं। लेखन दिनांक 26 सप्टेंबर 2024। लेखक अनिल रेगे यांचा मोबाईल नंबर 9969610585। अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186।